नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकण आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि नदी नाले ओढे असतील ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नैसर्गिक जलतरण तलाव म्हणजे डोह असतो, तर तिथे देखील पाणी ओसंडून वाहत आहे. अशाच एका सुंदर डोहात आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या डोहात आम्ही आलो आहोत. आमच्या मालगुण गावातील औचित्यवाडीच्या पुढे जो गोठण भाग आहे, तर तिथे एक डोह आहे. साधारण 8 ते 10 फुटाचा डोह आहे. त्यानंतर असं पुढे पाणी निमुळतं होत गेलेलं आहे. तर तिथे जे पाणी आहे तर ते एकदम निळक्षार पाणी आहे आणि पोहण्याचा यथेच्छ आणि मनमुरादपणे आनंद घेता येतो. तर आम्ही सगळे मित्रमंडळी इथे पोहण्यासाठी आलेलो आहोत. तर आता कसं जी मजा होते तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे आणि खरंच जीवनाचा आनंद कसा घेतला जातो ते देखील बघा आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ एन्जॉय करा. तर जो आपला स्पॉट आहे गोठण औचित्यवाडीच्या पुढचा भाग, तर तिथे आपण आलो आहोत आणि निळाक्षर डोह आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि बरेच जण इथे आज पोहायला आलेत. आणि इथे पप्प्या हा जलपरी आहे, हा पोहणार अजिबात नाही आहे. आणि बाकीचे आहेत तर त्यांनी पोहायला सुरुवात केलेली आहे. येऊ दे बतू. हे मोगली चल. तू मोगली. हे बतू, हा कुठला सूर होता तुझा? तर बरेच जण इथे पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. आणि जलपरे, हे जलपऱ्या हा काठावर राहून पोहण्याची मजा बघणारा जलपरे आहे. अनेक जण जंप मारतात. आणि ऋतिक तुझं काय आलं? हा, थंडी वाजायला ए थंडी वाजते. पतू दडार्जन मोगली या पतू. पाणी गार आहे काय? थंड. भारी. चला आपण देखील इथे सूर करणार आहोत. बरेच जण मित्रांनी उड्या मारलेल्या आहेत आणि त्या बाळाला थंडी लागते. आणि काय झालं? तुला काय म्हणायचं आहे? त्याला म्हणायचं नाही, फक्त उडी मारायची त्याला, उडी. ए भाई लोक, चला तर आपण देखील आता पोहण्याचा यथेच्छ आनंद घेऊया. जे काय बोलतात ते मस्त बोलतायत. अरे मी झाकण वर करतो, बंद पण करतो. आणि इथे बसून बसून आपल्या मित्रांनी मासे पकडलेले आहेत विहिरीत सोडायला. काय म्हणतोस? विनोदच्या बद्दल मॉडेल म्हटलं. फर्स्ट टाइम लगुली करते बक्कडी नीचे नाला गाडी गेली. मगरमच्छ मोठी मगरमच्छ आग लागली. बाय मारत काय म्हणायचं याच्यावर तुला? आमचा देव मासा आला बघा. देव मासा मुगली. अरे सोड मोगली.
वर तर असं राहतं मी तर आपले मित्रमंडळ पोहण्याचा यथेच्छपणे आनंद घेत आहेत. आता मी थोडा सुका होतो. आता मी देखील सूर नाही जमत मला, हळूच एकदम पोहण्याचा आनंद घेतोय. चलो. बढिया आहे आणि ते मासेमारी चालते. कसं लावतो एवढं मास काय करतो पकड पकड இந்த மாதிரி கலர் ஃபர்ஸ்ட் டைம் தான் நான் பார்க்குறேன். இப்போ நம்ம ஊர் சைடில் இது மாதிரி எதுவும் இருக்குது இருந்தால் நம்ம ஊர் சைடில் ஆரணி வட்டம் குன்னத்தூர் கிராமம், ஒரு அழகான கிராமம். அங்கே வந்து எங்கள் ஊர் பக்கத்தில் கொண்டலாம் இருக்குது. அங்கேயும் போய் ஆமாம், இப்போ சொல்லுவாங்களா தெரியாது. ரீல்ஸு குதிப்போமா? இது எப்படி ஏறுறது? என்ன பக்கம் ஏற மாதிரி இல்லை, அப்படி ஏற இரு வந்துடுறாரு. मासे पकडताना दाखव. नजरेने घायल करतो माशांना. आणि बहुतेक या मंडळींची पाण्यात मीटिंग चाललेली आहे. काहीतरी गहन विषय दिसतोय आणि महाचर्चा इथे चालू आहे. आणि आमच्यातला हा माणूस तू एकदा खेचून दाखव. एकदा एकदा कडक कडक. तर हा पत्तू माकडाचा आवाज सेम काढतो. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर नक्की बघा.
तर या पाण्यात जे मासे असतात ते छानपैकी आपला फिश पास करून देतात, म्हणजे फिश पेडिक्युअर. तेवढंसं स्पष्ट दिसत नाहीये, पण जे मासे आहेत ना तर ते जी डेड स्किन असतात आपल्या पायाची तर ते खातात. याचा एक फायदा म्हणजे काय, जी डेड स्किन असते ती निघून जाते आणि पाय क्लीन व्हायला मदत होते. हे बघा छानपैकी फिश पा चाललाय. पुणे मुंबई सारख्या मेट्रो ठिकाणी ज्या ह्या फिश पाला आपण 1000-1500 रुपये देतो, तर ते हे आमच्या कोकणात आणि गावी एकदम फ्री मिळतं, फ्री ऑफ कॉस्ट. त्यानं होतं काय की जी पायावरची डेड स्किन असते तर ती निघून जाते आणि पाय स्वच्छ व्हायला मदत होते. त्यामुळे आपण स्वच्छ पर्यटन केलं पाहिजे आणि स्वच्छपणे पोहण्याचा देखील आनंद घेतला पाहिजे, जसे आपले मित्रमंडळ घेत आहेत. काही वर्षापूर्वी हा जो सुंदरसा भाग आहे अपरिचित होता, कोणाला जास्त माहीत नव्हता. पण अनेक रील्स शॉर्ट्सच्या माध्यमातून हा भाग परिचित झाला. आणि एखादा भाग अपरिचित असेल आणि परिचित झाला तर त्याचे तुम्हाला म्हणजे जे परिणाम होतात ते दाखवतो. इथे कुरकुरे वगैरे जे आणतात किंवा जे आहे प्लास्टिकचे रॅपर्स इथे पडलेले दिसतात. ते बघा इथे देखील टाकलेले, अगदी निष्काळजीपणे टाकलेले आहेत. 8 फूट असेल, 8 फूट. म्हणजे आपण जे रॅपर्स वगैरे आणतो तर ते आपल्या सोबतच घेऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. पण इथे बघायला गेलं तर अतिशय निष्काळजीपणे इथे टाकले गेलेले असतात. आणि शनिवार रविवार तर इथे जत्रा असते. आणि होतं कसं, मी सांगितल्याप्रमाणे जे अपरिचित भाग परिचित झाल्यानंतर मग हा सगळा कचरा इथे होतो आणि मग अतिशय बेजबाबदारपणे पर्यटन करत असतात काही व्यक्ती. तर सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की हे जे घाण टाकतं ना तर ते टाकू नका. एवढा तिथे किती सुंदर दिसतोय बघा. आणि ह्या बाजूला पूर्णपणे असं रॅपर्स वगैरे टाकलेले आहेत. त्यामुळे शाश्वत पर्यटनाची गरज आहे. प्रत्येकाने काळजीपूर्वक पर्यटन करा आणि त्या जागेचं पावित्र्य हे राखा. कारण हे संपूर्ण ही जागा खरं म्हणण्यापेक्षा अगदी अस्वच्छ आता दिसायला लागलेली आहे. तर असो, सगळ्यांनी तेवढी काळजी घ्या. इथे जाहीर सूचना दिलेल्या आहेत आणि या पॉईंटचं नाव जेमिनी पॉईंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गणपती विसर्जनाची जागा आहे, त्यामुळे मद्यप्राशन कोणीही करू नये. तर संपूर्ण आपले मित्रमंडळ निघालेले आहेत आणि इथे पार्किंगची व्यवस्था आहे. काही जण तिथे बाईक पार्क करतात, तर तिथे करू नका. या बाजूला अशी बाईक पार्किंग आहे. आणि हे सगळे मित्रमंडळ आपले दमलेले आहेत आता सूर उड्या मारून. आणि आता परतीचा प्रवास आमचा सुरू होतोय. आणि अनिकेतने मासे पकडलेत. ते कुठे विहिरीत सोडणार ना. तर असे आपल्याकडे हरहुन्नरी कलाकार असतात. थेट ह्या जाळीचा वापर करून त्याने मासे पकडले आहेत. भाई काय म्हणतोयस? एकदम जकास. वाटलं थंड 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 उद्या हे घेऊन येतो, कुर्ल्या पकडूया. चालेल. उद्या आमचा प्लॅन झाला कुर्ल्या पकडायचा. बाय बाय. चलो बाय बाय. तर छानपैकी आम्ही आलो होतो. काही मंडळी आधी पोहत होती, त्यानंतर मग आम्ही आलो. मस्तपैकी पोहलो, डुंबलो. पण येताना प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. कारण आमच्यातला हा पप्प्या आहे, याला पोहता येत नाही. त्यामुळे पाण्यात उतरलो नाही. पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या वर करून आमचा शूट करत होता. तर असे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, सावधानता बाळगली पाहिजे. आणि इथे मला जरा जास्त कचरा बॉटल्स वगैरे दिसत आहेत, तर तेवढं होता कामा नाही. कारण कसं आहे, आपण आपलाच परिसर खराब करतोय. कारण कोकण हे आपलं आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. जिथे आपण दुसरीकडे पर्यटनासाठी जात असतो तर तिथली जागा स्वच्छ ठेवणं हे आपलं परमकर्तव्य आहे, आपलं प्रथम काम आहे. तर प्रत्येकाने तेवढी जबाबदारी घ्या, पोहण्याचा यथेच्छपणे आनंद घ्या. कारण निसर्ग आपल्यासाठी या सौंदर्याची लयलूट करत असतो. त्याचं ते कशा पद्धतीने आपण तिथे वावरतोय याला अतिमहत्त्व आहे. त्यामुळे हा
जो प्लॅस्टिकचा कचरा आहे किंवा जो कचरा आहे तो करू नका आणि प्रत्येकाने काळजी घ्या. तर हा जेमिनी पॉईंट आहे. तर इथे या आणि मनमुरादपणे आनंद घ्या. तर चला पप्प्या चला निघूया आता. पप्प्या आणि आम्ही आणि ते दोघं आहेत तिथे, ते नंतर निघतील. तर आम्ही आता निघतोय. चला काळजी घ्या.